नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। आज 12वीचा निकाल जाहीर झाला। 12वी मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या सर्वांना पुणे वृत्तदर्शनच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा। जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्याही विद्यार्थ्यांना खचू नका, प्रयत्न करत राहा आणि पुढच्या वेळेला नक्की पास व्हा, चांगल्या मार्कांनी पास व्हा आणि जीवनामध्ये उत्तुंग ध्येय गाठा। आता आपण जाऊयात 12वीच्या या निकालाकडे। 12वीच्या या परीक्षेकरता एकूण 14 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेला बसले होते आणि त्यातले 13 लाख विद्यार्थी पास झालेले आहेत। हे सर्व विद्यार्थी त्याच्यात दिव्यांग असतील, अपंग, अंध असे सर्व विद्यार्थी होते। त्यांचाही निकाल 97% पुढे लागलेला आहे। त्याही विद्यार्थ्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे। HSC बोर्डाचे अध्यक्ष यांनी दिलेली ही माहिती। ठळक वैशिष्ट्ये यामध्ये प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा राज्यभर घेण्यात आली। यामध्ये विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर ITI या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी 14,33,371 या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती आणि या 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांपैकी 14,23,970 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले। एकूण 7,032 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस नोंदणी केली होती। त्यापैकी 6,986 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.20% आहे। हा निकाल हा सर्वाधिक असून तो 97.51% इतका आहे। तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून तो निकाल 91.95% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल हा 95.44% इतका आहे, तर मुलांचा निकाल 91.60% इतका आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे या परीक्षेत सुद्धा निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 3.84% जास्त आहे। मगाशीच मी सांगितलं, एकूण 154 विषयांची आपण परीक्षा घेतली, त्यापैकी 26 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे। आपण जर 2020 पासून 2024 पर्यंतचा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी बघितली तर प्रामुख्याने आपण 23 आणि 24 ची तुलना केली तर 23चा निकाल फेब्रुवारी मार्च 23चा 12वीचा निकाल हा 91.25% होता, तर या वर्षीचा फेब्रुवारी मार्च 12वीचा निकाल हा 93.37% इतका आहे। म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 2.12% वाढ झालेली आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। रविवारी रात्री पुण्यामध्ये वेदांग विशाल अग्रवाल या मुलानं वाहन चालवून 2 बळी घेतले। त्याच्या तपासामध्ये त्रुटी आहे असं पुणेकर नागरिकांनी जेव्हा पोलिसांच्या निदर्शनास आणलं त्यावेळेला पोलीस कमिशनर यांनी
एक स्वतः माहिती दिली की आम्ही कुठल्याही दबावाखाली काम करत नाही आणि आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अमितेश कुमार यांनी दिली. मैं बहुत स्पष्ट कल भी कहा था, आज भी कह रहा हूं, वापस दोहरा रहा हूं कि पुलिस ने डे 1 से 304 आईपीसी का ऑफेंस रजिस्टर करने का बात हो या कोर्ट में जो हमने एडल्ट करके ट्रायल करने का बात हो या फादर और पब्स वालों पे जुवेनाइल जस्टिस एक्ट के तहत गुना दाखिल करने की कार्रवाई हो, पुलिस की भूमिका सख्त पहले दिन से शुरुआत से है. मैंने कल ये भी किया था कि मैं ओपन, हमारा चैलेंज है कि कोई भी लीगल एक्सपर्ट का पैनल हमारे सामने आ जाए और इसमें कोई दूसरा मार्ग, जो कि हमने जो भूमिका ली है उससे ज्यादा स्ट्रिंजेंट हो सकता था, अगर कोई हमको सुझाए तो मैं उस चर्चा के लिए तैयार हूं. मैं जवाबदारी के साथ कहता हूं कि लीगल प्रावधान में जो भी तरतूद है उसमें जो भी मोस्ट स्ट्रिंजेंट पॉसिबल जो मार्ग था वो पुलिस ने लिया है और उस मार्ग पे पुलिस चल रही है. किसी प्रकार की आरोप कोई करे कि पुलिस ये नहीं किया वो नहीं किया, उसके बारे में मैं जवाब देने के लिए मैं उचित नहीं समझता. लेकिन मैं इवन एट द कॉस्ट ऑफ रिपीटिशन मैं ये बताना चाहूंगा कि पुलिस ने लीगल एक्शन लिया है और प्रॉपर लीगल मार्ग पे चला है. फिर भी अगर किसी को कोई इसमें सुझाव है जरूर हमारे पास आए. मैं ऑफिस में हूं, मैं ऑनलाइन डिबेट में जाने को तैयार हूं एंड वी विल ट्राई एंड प्रूव टू ऑल कंसर्न, all stakeholders that we have adopted the most stringent possible approach, and we shall do whatever is at our command to ensure that the 2 young lives which were lost gets justice and the accused gets duly punished. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक 2 वर्षाहून अधिक काळ आता लोटलेला आहे आणि आपल्या पुणे शहराला नगरसेवक नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामं प्रशासनाच्या मर्जीवरती चालू आहेत. तथापि आता लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन त्यामध्ये नगरसेवक महानगरपालिकेत आले पाहिजेत, ज्यामुळे जनसामान्यांची कामे सुखकर पद्धतीने पूर्ण होतील. याकरता उज्ज्वल केसकर यांनी दिलेली ही माहिती. 20 मे संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्रातील लोकसभेचा शेवटचा टप्पा संपणार. राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाची आवश्यकता असेल तर परवानगी घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गाईडलाईन्स पारित केल्या पाहिजेत. राज्य सरकारने निर्णय केला आहे. त्यानुसार शक्यतो 4चा प्रभाग, 3 पेक्षा कमी नाही आणि 5 पेक्षा अधिक नाही अशी प्रभाग रचना असावी. पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर महानगरपालिकेच्या हद्दीत 23 गावं समाविष्ट आहेत. ती गावं अधिक पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट ही 2 बोर्ड विलीन होण्याची शक्यता आहे. याचा विचार केला तर 37 लाखाच्या आसपास लोकसंख्या होते. म्हणजे 30 लाखाला 161 आणि उरलेल्या प्रत्येक लाखाला 1 असा विचार केला तर 168 लोकप्रतिनिधींची महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते. प्रोजेक्टेड पॉप्युलेशनला सरकारने विरोध केला आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत असणारी लोकसंख्या त्याच्या आधाराने प्रत्येक घरात सदस्यांची संख्या असं कॅल्क्युलेट करून जर प्रभाग रचना करायची ठरली तर पुण्यामध्ये 178च्या आसपास लोकप्रतिनिधी होतात. 2002 साली समाविष्ट 23 गावांना वेगळ्या पद्धतीचे प्रभाग केले आणि निवडणूक 1 महिन्यानंतर केली. परिणाम असा झाला की लोकांच्या मनातला विकास तिथे सुरू झाला आणि त्या गावांचा विकास अतिशय चांगला झालेला आपण बघतोय. बाणेर असेल, बालेवाडी असेल, खराडी असेल, या भागांमध्ये लोकांच्या मनामध्ये आणि जे होता तो विकास सुरू झाला. आता समाविष्ट 23 गावांचा आणि कॅन्टोन्मेंटमधला दोन्ही कॅन्टोन्मेंटच्या लोकांच्या मनाच्या प्रमाणे विकास करायचा असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे. याचाही विचार आम्ही करणार आहोत आणि या सगळ्या बाबीचा विचार करून प्रशासनाचाही विचार करून, कारण आता महानगरपालिकेमध्ये क्षेत्रीय कार्यालय त्याची रचना झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा लागली आहे. ती कुठेही डिस्टर्ब न होता रस्ते, हायवे,
नदी नाले या ज्या गाईडलाईन्स आहेत याचा विचार करून ही प्रभाग रचना तयार करण्याचा निर्णय आम्ही आपले पुणे आणि आपला परिसर या NGOच्या माध्यमातून करणार आहोत. ही प्रभाग रचना ही प्रारूप आहे, ही काय अंतिम नाही किंवा याप्रमाणेच केली पाहिजे हा आमचा आग्रह नाही, पण या गावातील आणि या शहरातील लोकांना योग्य पद्धतीची प्रभाग रचना असावी हा आमचा प्रयत्न राहील. ही आम्ही 1 जूनला पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आणि राज्य निवडणूक आयुक्त डॉक्टर मदान यांना सादर करणार आहोत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. लोकसभेची निवडणूक बहुतेक आता महाराष्ट्रातला सर्व टप्पा संपलेला आहे. देशातले अजून 2 टप्पे बाकी आहेत आणि 4 तारखेनंतर निकालही लागेल. हे सर्व होत असताना ॲव्हरेज देशामध्ये 50 ते 52% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 80 कोटी मतदारांपैकी फक्त 40 कोटी मतदारांनी हक्क बजावला आणि त्याच्यात सुद्धा 2, 3, 4 अपक्ष अशा पार्ट्या म्हणजे साधारण 12 ते 15 कोटी लोक हे देशाचं संपूर्णपणे सूत्र चालवतील अशी भूमिका आता दिसून येते. याकरता पुणे वृत्तदर्शन आणि परिवर्तन संस्था एक भूमिका मांडते. त्याचा संदर्भ असा की ज्या शासकीय योजना आहेत, सर्व लाभार्थींना जे आधार कार्ड धारक आहेत किंवा जे मतदार यादीत ज्यांची नावं आहेत ती पहिल्यांदा मतदार यादीमध्ये योग्य त्या ठिकाणी नावं आली पाहिजे. जर इन्कम टॅक्समधनं नाव डिलीट होत नाही, आधार कार्डातलं नाव डिलीट होत नाही, तर नेमकं मतदार यादीतलं नाव डिलीट का होतं, कसं होतं? वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी मतदान करायला लोक जातात तिथनं नाव काढून ते नाव दुसरीकडेच येतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर मी स्वतः त्याच्यामध्ये माहिती घेतली. मी राहतो पुण्यातल्या प्रभात रोडवरती आणि माझं मतदानाचं केंद्र आलं मला पाषाणला, दुसरं केंद्र आलं कलमाडी शाळेमध्ये, तिसरं केंद्र आलं माझं जुनं घर रविवार पेठेमध्ये जिथे तिथं अग्रसेन भवन शाळेमध्ये. माझी 4ही ठिकाणी नावं होती. मी 4ही वेळेला अर्ज दिलाय की माझं हे घर आहे आणि इतर ठिकाणावरनं माझी नावं रद्द करावीत, पण ती रद्द झाली नाही. ह्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन शासनाच्या दरबारामध्ये अशा प्रकारची दुरुस्ती प्रामुख्यानं चांगल्या प्रकारची झाली तर मतदानाची टक्केवारी वाढेल. आपण काल मुंबईला पाहिलं, 4-4, 5-5 तास लाईनीत उभं राहावं लागलं. का राहावं लागलं त्याच्यावर आरोप प्रत्यारोप झाले हा भाग सोडून द्या, पण उभं राहावं लागलं ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून जे मतदान करणार नाहीत त्यांना शासनाच्या कुठल्याही सोयी सुविधा मिळणार नाही अशी ठोस भूमिका आता यापुढच्या लोकसभेला घ्यावी लागेल आणि तसं पत्र आम्ही निवडणूक आयोगाला आणि लोकसभेच्या प्रतोदांना देणार आहोत. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.